अरे देवा, उगाच तर या भानगडीत पडले वाटलं तर. पण त्याच्या आधीने फर्स्ट टाइम मी लालीला शेंगाची प्युरी बनवायला घेतले, कारण कित्येक व्हिडिओमध्ये ऐकत आले की ह्याची प्युरी लेकरावाला हेल्दी तर राहते, सोबतच त्यांना टेस्ट सुद्धा तेवढंच लागते. म्हणून वाटलं की मी पण लालीला ट्राय करायचे, जर तिला आवडलं तर असंच कंटिन्यू पण करायचं. आणि रात्रीला इकडे साईला इरजण लावून ठेवते. आता दही तर छान बनलंय, पण ह्या गरमीमुळे नाही, दहीपेक्षा जास्त ताक प्यायलाच आवडलेलं आहे. सो आणि चांगलं जर लोणी पाहिजे असलं तर थंडगार पाणी घातलं तर पटकन लोणी येते, म्हणून छान झालेले. पण ते काय निघणं झालं, थोडं रेस्ट करायला ठेवले. नंतर लालीला ही प्युरी पाजली. आता 1-2 चमचच पित्या वाटलं तर, पण तिनं सगळं फिनिश केली. आणि इकडे सकाळी कडक ऊन पडलं तर म्हणून खोबरं किसून छतवर ठेवलते. आता संध्याकाळी रोज असं चाबाळ निघालंय, म्हणून पटकन जाऊन ते खाली आणले. जे काय काम उरलतं नाही ते हातात घेतले. इथं वाटलं तर की उगाच तर हे भानगड हातामध्ये घेतले, कारण मी जेव्हा बी लोणी काढते ते तेव्हा मिक्सरमध्येच फिरते. पटकन ताक पियाला बी भेटते आणि लोणी पण मस्त निघते. असं इकडे पाटीलचं कपाट पुरा थैल्यानंच भरून गेलतं. त्याच्यामध्ये माझे साड्या, ड्रेसेस, स्वीटीचे कपडे सगळं तेच भरून गेलतं. म्हणून आधी ते सगळं आवरून घेतले आणि फायनली मिक्सरमध्ये काढल्यावरच माझी एवढी लोणी रेडी झाली. सो चला बाय.